पेंड झाली. मग त्या आळीसाठी हे करावं लागतं आपल्याला, प्राईड वगैरे हे जे आहे आता आपण पहिलं जे फवारलं होतं कराटे, हे जरा जास्त आळीला जास्त पॉवरफुल औषध लागतं. किती लिटर आणावं लागेल आपल्याला एवढ्या ह्याच्यासाठी, किती परचेस करावं लागेल? 15 लिटरची टाकी असते सर, त्याच्यामध्ये 5 ml जर टाकलं तर ते हे होतं. मग आता काही 50 ml च्या क्वांटिटीमध्ये मिळतात, काही 25 ml च्या. आपली रिक्वायरमेंट सध्या काय? रिक्वायरमेंट सर आपल्याला हे 5 महिने क्रॉप हे आहे, तर 10 दिवसाला जरी एक जरी फवारणी म्हटलं तरी साधारणतः महिन्यात 3 फवारण्या होतात. अच्छा. आणि 5 महिन्याच्या 15-20 फवारण्या होतात. तर प्रत्येक फवारणीला वाढत जाते क्वांटिटी. पहिल्या फवारणीला साधारणतः 5 ml लागेल, दुसऱ्या फवारणीला 10 ml लागेल, कारण झाडाची जी ग्रोथ जी जास्त झाली तर जास्त औषध लागतं. त्याच्यामुळे एक मोठं कॅन जरी आणला आपण तरी ते इनफ आहे. म्हणजे आणि ते पुढं कुठल्याही याला फवारायला पण किती आपल्याला पेस्टिसाइड्स आणावं लागतं सर? कसं की आता पुढच्या वर्षी जर आपल्याला जर करायचं म्हटलं त्याला काय म्हणजे हे नसतं, म्हणजे त्याला एक्सपायरी डेट वगैरे दूरचे असतात, त्याच्यामुळे ते आणून ठेवलं. बरं. मोठ्या क्वांटिटीमध्ये स्वस्त भेटतं, छोट्या क्वांटिटीमध्ये ते महाग भेटतं. तर ते उपयोगीच आहे. आणि फवारणी केली तरच हे पिकं येतात अशी. कारण हे कसं आहे की एकतर हायब्रिड आहे, आणि दुसरं याला जर खताची मात्रा जर नाही दिली व्यवस्थित तर ते रोगाला लगेच बळी पडतं. कारण त्यांना अन्न जर भरपूर नाही भेटलं तर ते लगेच त्यांच्याकडे विकनेस येतो. आणि थोडं जरी वातावरण फेवरेबल नसलं तर ते लगेच बळी पडतात रोगाला. त्याच्यामुळे त्यांना अन्नाचा पुरवठा तितका झाला पाहिजे, आणि त्यांचं प्रोटेक्शन पण झालं पाहिजे. महत्त्वाचं ग्रोथमध्ये, तरच ते चांगलं यील्ड तुम्हाला देऊ शकतात.